कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने आपल्या खानदानी दागिन्याचं काहीतरी महत्त्वाचं करायचं ठरवलेलं असतं। त्या दागिन्यांच्या बाबतीत तिने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबद्दल आजोबांना सांगत असताना रागिणीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं। आणि तेव्हा रागिणी जाऊन कामिनीला सांगते की ती म्हातारी खानदानी दागिन्यांचं काहीतरी करणार आहे, कुणाला देणार आहे काय माहिती। आणि तेव्हा ही गोष्ट कामिनीला समजताच कामिनी आणि रागिणी ते दागिने लपवण्याचा प्रयत्न करत असतात, ते दागिने चोरण्याचा प्रयत्न करत असतात। पण प्रेक्षकांनो, त्याच वेळेला योग्य वेळी कमळी त्या ठिकाणी आलेली असते आणि कमळीने त्या दोघींना दागिने चोरत असताना रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यानंतर त्यांना रंगेहात पकडून अन्नपूर्णाच्या समोर उभं केलेलं असतं। त्यामुळे इथे खानदानी दागिने चोरणाऱ्या कामिनी आणि रागिणीला रंगेहात पकडून इथे आता कमळीने अन्नपूर्णाचा मान हा जपलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, अन्नपूर्णाला खात्रीच पटलेली असते की आपल्या घराला सांभाळणारी आणि पुढे जाऊन महाजनांचा मान सन्मान जपणारी कमळीच आहे म्हणून। आणि इथे आता कामिनी आणि रागिणी यांचं थोबाड लाल करत अन्नपूर्णाने त्या दोघींना चांगली शिक्षा सुनावलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे कमळीला आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं। विजेता क्लासेसमध्ये तिला जबरदस्तीने घेऊन गेलेले असतात आणि तिचा बॅनरवरती फोटो छापला जाणार असतो आणि ती मुलगी टॉप केलंय पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःच्या मेहनतीने। आणि त्याचा फायदा इथे आता रितेश सरपोतदार यांना आपल्या विजेता क्लासेससाठी करून घ्यायचा असतो। त्या मुलीने आमच्या इथे क्लास लावला होता आणि म्हणून तिने युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केले असं त्याला आता सगळीकडे सांगायचं असतं आणि म्हणून तो जबरदस्तीने तिला पैसे देऊन आता ॲडमिशन घ्यायला लावत असतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं, तुम्ही कितीही आणि काहीही प्रयत्न करा पण मला तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे म्हणून। तो तिला म्हणत असतो की तुला या चेकवरती जेवढा आकडा टाकायचा आहे तेवढा टाक, तुला वाचता येईल ना तेवढी रक्कम तू ह्याच्यावरती टाक। तेव्हा ती म्हणत असते, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का हो? पण तरीसुद्धा रितेश सरपोतदार काही ऐकायला तयार नसतात, ते तिची इन्सल्ट करतात। तू कोण आहेस, तुझी ओळख काय, पर्कल पोलकं घालायचं, 2 वेण्या ह्या घातलेस, अगं कशी राहतेस तू, कशी दिसतेस तू, आणि आम्ही तुला आमच्या क्लासमध्ये बॅनरवरती छापतोय त्याचं तुला कौतुकच नाही। तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण माझा छापून देणार नाही मी फोटो तुम्हाला बॅनरला, अगदी काहीही झालं तरीसुद्धा। तेव्हा रितेश सरपोतदार म्हणतो, ठीक आहे, माझा इगो दुखावला आहेस तू, खूप भारी पडेल तुला। ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी पण बघते ना तुम्ही कसा माझा फोटो छापता, कशा पद्धतीने लोकांकडून पैसे उकळता। तुमचा धंदा पाणी बंद नाही केला ना मी तर नाव नाही सांगणार कमळी मोहिते म्हणून, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे डोळ्यात डोळे घालून कमळीने त्याला सांगितलेलं असतं, पण मनामध्ये कुठेतरी हुरहुरी तिच्या असतेच। आणि त्यानंतर एका बाजूला तिला आजोबांची, अन्नपूर्णाची, त्याचबरोबर राजन काकांची सुद्धा काळजी असते। कारण का प्रेक्षकांनो, तर इथे कामिनीपासून त्यांच्या जीवाला धोका असतो। कामिनीपासून धोका असल्यामुळे तिला वाटत असतं की आपल्याला आजोबांकडे गेलं पाहिजे, त्यांची मालिश केली पाहिजे, त्यांना पण बरं केलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला तिला स्वतःच्या आईची काळजी, की आईला कुठल्या गोष्टी लक्षात आहेत, कुठल्या गोष्टी लक्षात नाही, हे सुद्धा तिला बघायचं असतं। आणि दुसऱ्या बाजूला कबड्डी, आता ती जिथे कोचिंग शिकवते, कबड्डी शिकवते, ती शाळासुद्धा तिला वाचवायची आहे। चारी बाजूने ती खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये सापडलेली असते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, धर्मसंकटामध्ये सापडलेली असतानासुद्धा तिचं सगळीकडे अगदी व्यवस्थित लक्ष असतं, ती सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते। सकाळी उठून ती आपल्या आईसाठी जेवण, नाश्ता
जे काही हवं आहे ते सगळं तयार करून ठेवते. त्यानंतर ती आजोबांना तेल लावायला जाते. त्यानंतर ती क्लासमध्ये जाते. तिथे मुलांना कबड्डी शिकवते आणि त्याचबरोबर रात्री ती आपल्या कॉलेजमधील संपूर्ण अभ्यास करत असते. या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करत असताना इथे आता अनिका ही विजेता क्लासमध्ये पोचलेली असते आणि तिने कमळीची बुराई सुरू केलेली असते. त्यामुळे इथे रितेश सरपोतदारला कमळीबरोबर आता डिबेट करण्यासाठी किंवा कमळीबरोबर वाद घालण्यासाठी त्याला एक चान्स मिळालेला असतो आणि आता तिच्याबरोबर तो हात मिळवणी करून कमळीला आता कसा त्रास देता येईल याचा तो विचार करणार असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी होत असताना इथे आता महत्त्वाची गोष्ट इथे शिजत असते. महाजनांच्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणत असते की अहो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या घराच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत मी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपले जे खानदानी दागिने आहेत ना, त्यांच्याबद्दलसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्या खानदानी दागिन्यांचं काय करायचं आहे हे मी ठरवलं आहे, पण ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतरच सांगेन. तेव्हा इथे रागिनी तेवढंच बोलणं ऐकते आणि म्हणते की ही म्हातारी खानदानी दागिन्यांचं काय करणार आहे हे बघायला हवं. ती जाऊन आता कामिनीला हे सगळं सांगते. रागिनी गेल्यानंतर अन्नपूर्णा आजोबांना म्हणते की काळजी करू नका, मी आपल्या कमळीला कधीही अंतर देणार नाही. जे काही करेन त्याच्यामध्ये कमळीसुद्धा असेलच. ती आपल्याला इतका जीव लावते, निस्वार्थ प्रेम करते आपल्यावरती. आपण तिला कसं काय विसरायचं. तिला आपल्याकडून काहीच नको आहे, कसलीच अपेक्षा नाही करत. ती खूप स्वाभिमानी आहे ना आपली कमळी. पण ती मात्र आपल्याला भरभरून देते तिचा अनमोल वेळ आणि तिचं भरभरून प्रेमसुद्धा. तेव्हा तुम्ही काळजी नका करू, मी कधीच तिला अंतर नाही देणार. तेव्हा रागिनी जाते आणि म्हणते, आई अगं तू इथे काय पाय दाबत बसलीस? तुला माहिती आहे का तिकडे ती म्हातारी काय करते? अगं त्या म्हातारीने खानदानी दागिन्यांचं काहीतरी करायचं ठरवलं आहे. ती कुणाला देऊन तर टाकणार नाही ना? हे बघ, आपल्याला त्या दागिन्यांचं ना काहीतरी केलं पाहिजे. अगं पूर्वीचे दागिने आहेत खानदानी आणि किती भारी आहेत तुला माहिती आहे ना. तेव्हा आत्ताचे दागिने तसे येणार पण नाहीत. ती डिझाईन आणि ते काम खूपच छान दागिने आहेत गं ते. तेव्हा इथे कामिनी म्हणत असते, नक्की ती म्हातारी काय करणार आहे मला काही माहिती नाही, पण ती काहीही करायच्या आधी आपण ते दागिने चोरायचे. चल आपण ते दागिने चोरूया आणि त्याच्या जागी आहे ना खोटे दागिने ठेवूया, चालेल तुला? रागिनी म्हणते, हो चालेल, चल ते दागिने आपण आपल्याकडे घेऊ. तेव्हा इथे आजोबांच्या रूममध्ये जाऊन आता कामिनी आणि रागिनी दोघी आता ते दागिने शोधत असतात. सगळे कपाटं उघडत असतात. अन्नपूर्णा आजोबा आणि इथे राजन काका तिघेही घरामध्ये नसतात, मंदिरामध्ये गेलेले असतात. आणि तेव्हा कामिनी आणि रागिनी संपूर्ण त्यांच्या रूममध्ये लॉकर बिकरमध्ये ते दागिने शोधत असतात आणि एक एक जुना दागिना त्या लोके आता बाहेर काढत असतात आणि ते दागिने ती चोरणार. तेवढ्यातच कमळी येते आणि कमळी दरवाजा उघडते आणि कमळीने दरवाजा उघडल्यानंतर रागिनी आणि कामिनी या दोघींच्या हातामध्ये दागिने असतात आणि त्या दोघीजणी ते दागिने चोरून घेऊन जात असतात. खाली पण पडलेले असतात, हातामध्ये पण असतात आणि अन्नपूर्णाच्या बेडवरती सुद्धा असतात. तेव्हा कमळी म्हणते, काय करताय तुम्ही? ती म्हणते, तू इथे काय करतेस गं आणि नॉक करता येत नाही का? ती म्हणते, नॉक? हा रूम तुमचा नाही आहे रागिनी मॅडम आणि कडू आजी. ही रूम आहे ना तुमची नाही आहे, माझ्या आजी आजोबांची आहे आणि त्यांनी मला परवानगी दिली आहे त्यांच्या रूममध्ये कधीही येण्याची. कळलं तुम्हाला? आणि म्हणून मी त्यांच्या रूममध्ये नॉक न करता आली आहे. पण तुम्ही इथे काय करताय? आणि हे तर सगळे अन्नपूर्णा आजीचे दागिने आहेत ना, ते दागिने तुम्ही कुठे चोरून घेऊन जाताय? ती म्हणते, चोरते का? मूर्ख कुठली, चोरत नाही आहे, नीट लावून ठेवते कपाटामध्ये. ती म्हणते, हे असे हातामध्ये कवटाळून ठेवले आहेत, खाली पाडले आहेत, बेडवरती सांडले आहेत, हे तुम्हाला कुणी करायला सांगितले? अन्नपूर्णा आजीने. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा लगेचच राजन काकांना फोन करते आणि म्हणते की आजी आजोबा आणि तुम्ही तिघेही जण सोबत असाल ना तर लवकरात लवकर घरी या, इथे काय कारस्थान चाललं आहे ते बघायला या. तेव्हा इथे
आता सगळा ब्लेम कमळीवरती येऊ शकतो. कमळीने खूपच हुशारीने तिघांनासुद्धा घरी बोलावलेलं असतं आणि त्याचबरोबर कमळीने बाहेरून दरवाजा बंद केलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता राजन काका अन्नपूर्णा घाईघाईने घरी आलेले असतात. ते म्हणतात, कमळी काय झालं, इतक्या घाईने बोलावलंस? कमळी दरवाजा उघडते आणि म्हणते, आजी हे बघा. आणि तेवढ्यातच इथे आता त्या दोघीजणी तोपर्यंत दागिने लपवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती कमळी काही त्यांना ते करू देत नाही. दारातून बाजूलासुद्धा होत नाही आणि दागिनेसुद्धा लपू देत नाही, कारण ती मध्ये मध्ये दरवाजा उघडत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा ती विचारते, विचारा यांनाच, रागिनी मॅडमला आणि कडू आजीला विचारा. त्या दोघीजणी काहीच बोलत नाही. कमळी म्हणते की आजी, मी आजोबांना नेहमीप्रमाणे तेल लावायला आले होते, मालिश करायला आले होते आणि तुम्ही रूममध्ये नव्हतात हे मला माहिती नव्हतं. मी दरवाजा उघडला तर ह्या दोघीजणी तुमच्या कपाटातून दागिने चोरत होत्या. त्यांनी हे बघा सगळे जुने तुमचे खानदानी दागिने काढलेत आणि ह्या दोघीजणी चोरण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हे माझे खानदानी दागिने तुम्ही का काढलेत? तेव्हा ती म्हणते, अगं बहिणी, आम्ही असंच ठेवत होतो, बघत होतो फक्त, बाकी काही नाही. तेव्हा अन्नपूर्णा दोघींच्या थोबाडी देते आणि म्हणते, मी रूममध्ये नसताना तुमची हिंमत कशी झाली दागिन्यांना हात लावायची? हे दागिने किती मौल्यवान आहेत, किती खास आहेत, तुम्हाला माहिती नाही का? एखादा पडला सांडला तुम्हाला कळत नाही? कधी सुधारणार कधी आहात तुम्ही? काल मी फक्त यांना सांगितलं खानदानी दागिन्यांबद्दल, ते तुम्ही ऐकलत आणि लगेच आज चोरायलासुद्धा निघालात. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा ती दोघींचं थोबाड लाल करते, एकसुद्धा दागिना घेतला नाहीत ना याची खात्री करते आणि रूममधून हाकलून देते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, कमळीने आता अनिकाला त्याचबरोबर तिच्या आईला आणि आजीला, कामिनी रागिनीला रंगे हात पकडत कमळीने त्या दोघींनासुद्धा अन्नपूर्णाच्या समोर उभं केलेलं असतं आणि अन्नपूर्णाचे खानदानी दागिने वाचवून तिचा मान सन्मान जपलेला असतो. अन्नपूर्णाने ठरवलेलं असतं की कमळी थँक्यू, पण या दोघींना मी सहजासहजी माफ करणार नाही आहे, यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार, असं अन्नपूर्णाने ठरवलेलं असतं.